महाराष्ट्रातून मुली गायब होण्याच्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका. जनता शांत बसली तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यास वेळ लागणार नाही. सामनातून हल्लाबोल. खर्चावर नियंत्रण आणा, परतावा वाढवा आणि जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आता राज्यांवर दीर्घकालीन आर्थिक ताण येईल. कॅगचा राज्य सरकारला इशारा. पुण्यात तब्बल 3,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहरातील 6हून अधिक प्रकल्पांचं लोकार्पण. पुणे पुस्तक महोत्सवाला आज फडणवीस देणार भेट. राजेश पांडे लिखित गिनीज गाथा पुस्तकाचं प्रकाशन. विखे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर. शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक विखे पाटलांकडे मांडणार समस्या. मराठी माणसा मुंबई वाचवा, संपूर्ण मुंबईत लागले फलक. मराठी माणसाकडून फलकबाजी करण्यात आली आहे असा मनसेचा दावा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेला धक्का. माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपच्या वाटेवर. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती. सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. करून दाखवले ते अभिमानाने सांगूया. ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा. वरळीतील डोममध्ये मेळाव्याचं आयोजन. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 300हून अधिक इच्छुकांनी मागितली भाजपकडे उमेदवारी. आज 3 वाड्यांमधील मुलाखती होणार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.